नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एका हुशार राजाची गोष्ट जिचं नाव आहे राजा आणि सत्य। एका समृद्ध राज्यात एक न्यायप्रिय राजा राज्य करत होता। त्याला सत्य आणि न्याय यांवर अपार विश्वास होता। एके दिवशी दरबारात दोन व्यापारी वाद घेऊन आले। दोघेही स्वतःला खरे म्हणत होते आणि एकमेकांवर खोटे आरोप करत होते। दरबारातील मंत्रीही संभ्रमात पडले। राजाने शांतपणे दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं। नंतर त्याने एक वेगळाच मार्ग अवलंबला। राजाने दोघांनाही एका खोलीत बसवून सांगितलं की जो खरा माणूस आहे तो स्वतःहून पुढे येईल, त्याला शिक्षा होणार नाही। काही वेळाने एक व्यापारी घाबरून पुढे आला आणि त्याने आपले सत्य मान्य केले। दुसरा मात्र शांत बसून राहिला। राजाने सत्य बोलणाऱ्याला सौम्य शिक्षा दिली तर खोटं बोलणाऱ्याला कठोर दंड ठोठावला। प्रजेने राजाच्या न्यायाचं कौतुक केलं। राजाने सांगितलं, सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते स्वतःहून बाहेर येतच। बोध: सत्याची ताकद सर्वांत मोठी असते। न्याय नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहतो। गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।